ಶ್ರೀ ತರಳಬಾಳು ಜಗದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆ रजिस्टर सिरगेरे आर.के. कोकाटी प्रौढ़शाले उणकर हुब्बಳ್ಳಿ। सभी पूज्य गुरुवर जी को नमन करता हूँ। बच्चों, आपको भी इस अवधि के लिए मैं स्वागत करता हूँ। पिछले अवधि में हम वृक्ष प्रेमी तिम्मक का इस पाठ के बारे में पहला भाग का अध्ययन हमने किया था। तो उसी पाठ का आज आगे का जो अध्ययन है उसके बारे में अध्ययन करेंगे। तो पिछले अवधि में बच्चों हमने तिम्मक्का का जन्म, माता पिता का परिचय, उनके पति का परिचय और तिम्मक्का और उनके जो दंपति है उन्होंने कौन सा धर्म कार्य किया, इसका भी सविस्तर अध्ययन किया है। और उसी के साथ उनके जो पुत्र बीएन उमेश के बारे में भी हमने अध्ययन किया है। तो आज हम उसी पाठ के आगे का जो अध्ययन है उसका अध्ययन करेंगे। तो सभी बच्चों, आप जो वृक्ष प्रेमी तिम्मक का जो पाठ है उस पाठ को निकालिए। तो आगे देखिए। तिम्मक्का के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई। तिम्मक्का के पति की तबीयत खराब हुई। बुरी हालत में चिक्कैया चल बसे। तिम्मक्का अब अकेली पड़ गए। फिर भी हिम्मत न हारी और अपने कार्य में तल्लीन रही। तल्लीन रहना यानी मग्न रहना। तल्लीन रहना यानी मग्न रहना। तो देखिए बच्चों, तिम्मक्का के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई। मुसीबत ने कष्ट का समय। घड़ी अंदर समय, घड़िया यानी समय। फिर एक बार तिम्मक्का के जीवन में जो कष्ट के जो दिन होते हैं, कष्ट के जो समय होते हैं वह शुरू हुई। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಕಷ್ಟದ ದಿನಗಳವ ಆ ದಿನಗಳು ಶುರು आदो प्रारंभ। तिम्मक्का के पति की तबीयत खराब हुई। तबीयत ने उनका जो आरोग्य है खराब नहीं, बुरी तरह वह खराब हो गए। तिम्मक्का और गंडो ಏನವರು ಆರೋಗ್ಯ पूर्ण ಹಾಳಾಗಕತ್ತಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। बुरी हालत में चिक्कैया चल बसे। चल बसे ने उनका निधन हुआ। जब उनकी जो तबीयत खराब हुई उस समय उनका जो हालत था वह बहुत ही खराब हो गया। इसी समय बिक्कल चिक्कैया का निधन हो गया। तिम्मक्का अब अकेले पड़ गए। तिम्मक्का अब अकेले पड़ गए ने उनके पति का जो देहांत हो गया। देहांत होने के बाद वह अकेले पड़ गए। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಗಂಡನ ನಿಧನ ಆದಮೇಲೆ ಅವರು ಒಂಟಿ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬಳೇ ಆಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ फिर भी तिम्मक हिम्मत न हारी और अपने कार्य में तल्लीन रहे। उनके पति तो निकल गए, पति का देहांत हो गया। जब वो अकेले पड़ी, अकेले पड़ते ही या पढ़ने के बाद भी वो अपना जो हिम्मत था हिम्मत नहीं हारी। ಒಬ್ಬಳೇ ಆದರೂ ಕೂಡ ಆಕೆಯಿಂದ ಏನೋ ಒಂದು ಧೈರ್ಯ ಅದ, ಆ ಧೈರ್ಯಕ್ಕೆ ಕಳ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ। उनका जो कार्य था उनका कार्य में वह तल्लीन रहे। ಅವರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಆ ಧೈರ್ಯ ಕಳ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ। ಅದೇ ಧೈರ್ಯದಿಂದ ಅವರು ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡೋಂಥ ಏನು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸವ ಆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಹಂಗೆ ಮುಂದೆ ಒರೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो देखिए बच्चों, तिम्मक्का दुखित बैठने का चित्र पिछले अवधि में भी हम देखे हैं। तो अभी भी मैं उनका जो चित्र है वह चित्र आपको दिखाता हूँ और बाजू में तिम्मक्का का जो चित्र है वह चित्र आप देख सकते हैं। तिम्मक्का ने अब तक 8,000 से अधिक पेड़ लगाए। अब हमारी कर्नाटक सरकार ने उन पेड़ों की रक्षा करने का
बीड़ा उठाया है। तिम्मक्का को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए नाडोज पुरस्कार, राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली, गॉड फ्री फिलिप्स धैर्य पुरस्कार, विशालाक्षी पुरस्कार, डॉक्टर कारंत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला और शिशु कल्याण विभाग के द्वारा सम्मान पत्र आदि अनेक पुरस्कारों से अलंकृत किया गया है। तिम्मक्का जी सन 2012 में संपन्न प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्षा भी रही। तो देखिए बच्चों, यहाँ अध्यक्ष ये जो शब्द है वो कौन सा लिंग का रूप है? लिंग रूप। अध्यक्ष ये जो शब्द है ये स्त्रीलिंग रूप है, उनका जो पुल्लिंग रूप अध्यक्ष आता है। तिम्मक्का ने अब तक 8000 से अधिक पेड़ लगाए हैं। तिम्मक्का ने जो पर्यावरण, जो पेड़ पौधे लगाने का जो काम किया है, अब तक उनके जीवन में वह 8000 से अधिक पेड़ लगाए हैं। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಈ ಪರಿಸರ ಬೆಳೆಸೋದು, ಗಿಡ ಹಚ್ಚೋದು ಏನೋ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶುರುವಾತ್ ಮಾಡೋದು, ಇಲ್ಲಿ ತನಕ ಅವ್ರ ಜೀವನದಾಗೆ 8000ಕ್ಕಿಂತ अधिक ಆ ಗಿಡ ಮರಗಳನ್ನು ಹಚ್ಚಿದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। अब हमारे कर्नाटक सरकार ने उन पेड़ों का रक्षा करने का बीड़ा उठाया है। बीड़ा उठाना यानी जवाबदारी लेना। बीड़ा उठाने ने जवाबदारी लेना। तिम्मक्का ने जो पेड़ लगाए हैं उनकी पेड़ की रक्षा करने का जो जवाबदारी है वह जवाबदारी अब हमारे जो कर्नाटक सरकार ने लिया है। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಜೀವನದಾಗ ಆ ಗಿಡ ಮರ ಏನು ಹಚ್ಚಿದ್ರು, ಆ ಗಿಡ ಮರಗಳು ಒಂದು ರಕ್ಷಣೆ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಂತ ಏನೊಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಏನೊಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸದ ಆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಇವಾಗ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। तिम्मक्का को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए नाडोज पुरस्कार, राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली, गॉड फ्री फिलिप्स धैर्य पुरस्कार, विशालाक्षी पुरस्कार, डॉक्टर कारांत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला और विश्व कल्याण विभाग के द्वारा सम्मान पत्र आदि अनेक पुरस्कारों से अलंकृत किया गया। अलंकृत किया ने सम्मानित किया गया। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಒಂದು ನಿಷ್ಠೆ, ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಏನು ಒಂದು ಪರಿಸರ ಬೆಳವಣಿಗೆ, ಒಂದು ಪರಿಸರ ಕಾಲಾಗೆ, ಒಂದು ಸಮಾಜ ಕಾಲಾಗ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಏನು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ನೋಡಿ ಒಂದು ಬರೀ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಅವರಿಗೆ ಪುರಸ್ಕಾರ ಬಹುಮಾನವನ್ನು ನೀಡಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿ ಹಲವಾರು ಕೆಲವೊಂದು ಏನು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳವಲ್ಲ ಆ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆ ಕೂಡ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। तिम्मक्का जी सन 2012 में प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन का अध्यक्ष रही। और उतना ही नहीं, हर वर्ष प्रतिवर्ष देश में जो राष्ट्रीय पर्यावरण दिन जो होता है, राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन जो होता है, सम्मेलन का आयोजन भी किया जाता है। तो ये जो सभा है, जो बहुत बड़ा कार्यक्रम है, इस कार्यक्रम के अध्यक्ष भी वो बन गई थी। कब? सन 2012 में। और ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಈ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಒಂದು ಪರ್ಯಾವರಣ ಸಮ್ಮೇಳನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಲ್ಲ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ್ದು ಅವರು ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕೂಡ ಅವರಾಗಿದ್ದರು। ಅದು ಯಾವಾಗಪ್ಪ ಅಂದರೆ 2012 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕೂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದರು। तो देखिए, आप यहाँ देख सकते हैं चित्र, मैंने यहाँ आपको चित्र एक बताता हूँ। जो पहला जो चित्र है तिम्मक्का, उनके पीछे जो बहुत सारे ऐसे जो क्या है पुरस्कार है, क्योंकि तिम्मक्का को अनेक पुरस्कारों से अलंकृत किया गया था। ये आपने सुन लिया ना, आपने पढ़ा ना? हाँ, तो उन्हें कौन कौन से पुरस्कार मिला ये पुरस्कार वहाँ आप देख सकते हैं। और उसके नीचे
तिम्मक्का का चित्र आप देख सकते हैं। और उसी के बाद वह जो छात्र है, छात्र भी या बालक का भी आप चित्र देख सकते हैं। तो तिम्मक्का ने जो ऐसे जो महत्वपूर्ण जो कार्यक्रम होते हैं उन कार्यक्रमों में भाग वो लेते थे और बच्चों को जो परिसर हो, जो पर्यावरण हो, पेड़ पौधा लगाने से क्या हमें लाभ मिलता है, ये सभी तरह जानकारी वह देने का काम भी करती थी। तो बहुत ही संतोष आनंद से बच्चों के साथ वह वहाँ जो पौधे है वो पौधे देकर दे रही है। और उसी के बाद आप यहाँ नीचे जो छात्र के जो फोटो है ना, उसके बाजू में हम देख सकते हैं तिम्मक्का। उन्हें एक सिक्योरिटी गार्ड सम्मान के लिए ले जा रहे हैं और उनके बाजू में आप हमारा देश के जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी आप यहाँ चित्र देख सकते हैं। तो देखिए कितना तिम्मक्का ने कितना बड़ा श्रेष्ठ महत्वपूर्ण काम किया होगा, क्योंकि उनके सम्मान के लिए हमारे देश के राष्ट्रपति भी मौजूद है और हमारे देश के जो महान जो नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी भी वहाँ मौजूद है। तो वह जो सिक्योरिटी गार्ड है वह क्या कर रहा है, वह सेवक तिम्मक्का को सम्मान के लिए राष्ट्रपति के पास ले जा रही है। और ऊपर जो सबसे जो फोटो है ना, वह फोटो तिम्मक्का ने हमारे देश के जो राष्ट्रपति रामनाथ कोविंद जी है ना, उन्हें सम्मान करने के बाद उन्हें क्या कर रहे हैं, आशीर्वाद दे रहे हैं। ये भी आप यहाँ चित्र देख सकते हैं। तो उतना ही नहीं बच्चों, इस वर्ष में हमारे देश के महामहिम राष्ट्रपति या हमारे भारत सरकार ने भी तिम्मक्का को और भी एक बड़ा श्रेष्ठ पुरस्कार प्रदान किया गया है। वह कौन सा, यानी डॉक्टरेट जो पदवी है, डॉक्टरेट जो उपाधि है, वह भी तिम्मक्का को दिया गया है। अब हम डॉक्टर वृक्ष प्रेमी तिम्मक्का भी हम कह सकते हैं। इतना बहुत बड़ा जो एक उपाधि है, वो उपाधि तिम्मक्का को इस वर्ष में मिल गया है। पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है। अपने पति की याद में उन्होंने हुलिकल ग्राम में गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण करने का संकल्प किया है। जो भी धनराशि पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है, उसे वह सामाजिक कार्य तथा दीन दुखियों की सेवा के लिए अर्पित कर रही है। तो देखिए बच्चों, पर्यावरण संरक्षण के लिए तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है। ಈ ಪರ್ಯಾವರಣ ಏನೊಂದು ಸಂರಕ್ಷಣದ ಆ ಪರ್ಯಾವರಣ ಸಂರಕ್ಷಣೆ ರಕ್ಷಣೆ ಜೊತೆಗೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಹಲವಾರು ಅನೇಕ सामाजिक कार्य ಕೆಲಸ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। अपने पति के याद में उन्होंने हुनिकल ग्राम में गरीबों के लिए निःशुल्क सेवा के लिए एक अस्पताल का निर्माण करने का संकल्प किया गया। अपने पति के यादगार के लिए तಮ್ಮ ಗಂಡನ ನೆನಪಿಗೋಸ್ಕರ उन्होंने हुलिकल कहाँ है, उनके गांव के पास, वहाँ क्या कौन सा काम किया था हुलिकल में? वेरी गुड। हुलिकल कुदर के बीच में जो 4 किलोमीटर का जो रास्ता है ना, उस रास्ते के दोनों ओर क्या लगाए थे? पेड़ लगाए थे। वो जो हुलिकल ग्राम है, उस हुलिकल ग्राम में निःशुल्क चिकित्सा के लिए अस्पताल का निर्माण करने का संकल्प किया है। आ ಹುಲಿಕಲ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿಶುಲ್ಕ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅಂದ್ರೆ ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕೂಡ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವಂತ ಸಂಕಲ್ಪ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಯಾರಿಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ जो गरीब लोग होते हैं, उन गरीब लोगों के लिए वह निःशुल्क रूप से अस्पताल निर्माण करने का संकल्प भी किया है। उस अस्पताल का निर्माण उन्होंने किस तरह किया है? सामाजिक कार्य तिम्मक्का को सरकार की तरफ से हो या बड़ी बड़ी जो संस्था है,
उन संस्थाओं ने पुरस्कार के रूप में उन्हें जो धनराशि दिया था, वह धनराशि वह अस्पताल निर्माण करने के लिए और सामाजिक कार्य तथा दीन दुखियों को सेवा के लिए अर्पित कर रही है। ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಏನು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳವ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರಿಗೆ ಏನು ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡುವಾಗ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಧನ ಸಹಾಯವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ಧನವನ್ನು ಆ ಹಣವನ್ನು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ಆ ನಿಶುಲ್ಕ ರೂಪದಾಗ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆ ಕಟ್ಟೋದು, ಅದು ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋದು. ಆಮೇಲೆ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಬಡವರು ದೀನ ದುಃಖಿ ಬಹಳ ಕಷ್ಟದಿಂದ ಬಹಳ ದುಃಖದಿಂದ ಏನಿರ್ತಲ್ಲ ಅಂಥವರಿಗೆ ಆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಕೂಡ ಅವ್ರು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಒಂದು ಮಹಾನ್ ಮಹಿಳಾ ವೃಕ್ಷ ಪ್ರೇಮಿ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. आप यहाँ देख सकते हैं ये जो पहला जो चित्र है वह पहला चित्र वहाँ तिम्मक्का खड़ी है, वह एक रास्ता है। वह रास्ता कौन से हुलीकल से लेकर जो कुदरू जो गांव है वहाँ तक, ये दोनों के बीच में कितने किलोमीटर का अंतर था? 4 किलोमीटर का अंतर था। और रास्ते के दोनों ओर क्या लगाए है? रास्ते के दोनों ओर बरगद का पेड़ लगाए है। तो तिम्मक्का ने वह अस्पताल का निर्माण कहाँ किया? हुलीकल गांव में। तो आप देख सकते हैं जो अस्पताल में जो गरीबों के लिए या दीन दुखियों के लिए जो भी जो चिकित्सा देने का जो कार्य होता है, उस कार्य के लिए एक अस्पताल होना चाहिए। अस्पताल रहे तो उन लोगों के लिए हम क्या करते, चिकित्सा दे सकते हैं। इसलिए उन्होंने इस तरह का अस्पताल तैयार करने का संकल्प भी लिया है। अपने जीवन में दर्द और तकलीफें उठाने के बावजूद सार्थक कार्य करने वाले तिम्मक्का का व्यक्तित्व सबके लिए आदर्श है। सरकारी संसाधनों के अभाव में भी कोई एक व्यक्ति केवल अपनी निष्ठा व श्रद्धा की बदौलत किस तरह सामाजिक कार्य के लिए स्वयं को समर्पित कर सकता है, इसके लिए एक अत्युत्तम निदर्शन है तिम्मक्का। निदर्शन उदाहरण, अत्युत्तम अति श्रेष्ठ निदर्शन। अपने जीवन में दर्द और तकलीफें उठाने के बावजूद सार्थक कार्य करने वाले तिम्मक्का का ವ್ಯಕ್ತಿತ್ವ सबके लिए आदर्श है। ತಮ್ಮ ಜೀವನದಾಗೆ ದರ್ದ್ ಅಂದ್ರೆ ನೋವು, ತಕ್ಲೀಫ್ ಅಂದ್ರೆ ಹಲವಾರು ಅನೇಕ ಕಷ್ಟಗಳು, ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ಹೆದರಿಸಿ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಏನು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಪ್ರತಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಆದರ್ಶವಂತ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಅವ್ರು ಇವತ್ತು ನಮಗೆ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠ ಮಹಾನ್ ಮಹಿಳೆ ಕೂಡ ಅವ್ರು ಇವತ್ತು ನಮಗೆ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಆದರ್ಶ ಮಾರ್ಗದರ್ಶಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಅವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಮಾಜ ಸೇವೆ, ಒಂದು ಪರಿಸರ ಯಾವ ರೀತಿ ಬೆಳೆಸಬೇಕು, ಪರಿಸರ ರಕ್ಷಣೆ ನಾವು ಹೆಂಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಸಮಾಜ ಕಾರ್ಯ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು, ಈ ಎಲ್ಲ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ತಿಮ್ಮಕ್ಕಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ದೇಶ ಕಾಲ ರಾಷ್ಟ್ರ ಕಾಲಾಗ ಅಂತ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಆಗಬಹುದು। सरकारी संसाधनों के अभाव में कोई भी एक व्यक्ति केवल अपनी निष्ठा व श्रद्धा की बदौलत किस तरह सामाजिक कार्य के लिए समर्पित कर सकते हैं। सरकारी संसाधनों, सरकारी जो काम होते हैं सरकार के साथ अभाव में कोई भी ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಮಾಡಂತ ಏನೋ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಬರೀ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಜನರು ಒಂದು ಬಡ ಜನರು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಬಹುದು. ಆದ್ರೆ ಆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮೊದಲು ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ನಾವು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಆಸಕ್ತಿ ಮನಸ್ಸು ಇರಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಶ್ರದ್ಧೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಈ ತರ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಮುಂದಾದ್ರೆ ಆ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಸ್ವತಃ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣವಂತ ಒಂದು ಜೀವನವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ನಾವು ಮಾಡಬಹುದು. ಅಂತ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಶ್ರದ್ಧೆ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ
ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು, ಆಮೇಲೆ ಸ್ವತಃ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಸಮರ್ಪಣೆ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದೆಲ್ಲ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ವಿಚಾರ ನಾವು ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರಿಂದ ನೋಡಿದೆವು, ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡೆವು. ಇದು ಇಡೀ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಅತಿ ಉತ್ತಮ ನಿದರ್ಶನದ ಇವರೊಬ್ಬರು ಮಹಾನ್ ಒಂದು ಮಾದರಿ ಕೂಡ ನಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಈ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಪಾಠ ಮೂಲಕ ನಮ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. तो अब देखिए बच्चों, वहाँ एक आखिर टिप्पणी है सालद मरो तिम्मक्का। तिम्मक्का ने अपने जीवन काल में बहुत सारे पेड़ लगाकर उनकी देखरेख की है। कतारों में शोभायान बरगद के पेड़ लगाने के कारण सालद मरो तिम्मक्का नाम से जानी जाती है। टिप्पणी में क्या दिया गया है बच्चों? तिम्मक्का ने अपने जीवन काल में बहुत सारे पेड़ लगाकर उसकी देखरेख की है. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಜೀವನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಗಿಡ ಮರಗಳನ್ನು ಹಚ್ಚಿ ಅದು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನೋ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಅದು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕತಾರೋ ಏನೇ ಲೈನ್, ರಾಂಗ್ ನೋ ಅಂತೀವಲ್ಲ ಲೈನ್, ಆ ಲೈನ್ ಅಂದ್ರೆ ರೋಡ್ ಎರಡೂ ಬಾಜುಕ್ಕೆ ಏನು ಗಿಡವನ್ನು ನೆಟ್ಟಿದ್ರು. ಆ ಹುಲಿಕಲ್ ಮತ್ತು ಕುದುರೆ ಏನು ಗ್ರಾಮದ ಆ ಎರಡೂ ಗ್ರಾಮ ಮಧ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಬಹಳ ಒಂದು ಶೋಭೆ ತರುವಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಕೂಡ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ರೋಡಲ್ಲಿ ಭಾಳ ಒಂದು ಸೌಂದರ್ಯ ಬೆಳೆಸಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಕೂಡ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎದ್ರದಪ್ಪ ಅಂದರೆ ಏನು ಆಲದ ಏನು ಮರ ಆಲದ ಮರ ಹಚ್ಚಿ ಅವಾಗ सालद मरो तिम्मक्का नाम से जानी जाती है. वो आज जो रास्ता है उस रास्ते पर जाते समय अगर उस पेड़ को हम देख लिया तो हम क्या कहते हैं, ये सालद मरो तिम्मक्का का पेड़ है. ನೋಡಿ ಇವೇ ಸಾಲದ ಮರೋ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವ್ರ ಗಿಡಗಳು, ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರೇ ಇವು ಗಿಡ ಹಚ್ಚಿದಾರ, ಮಕ್ಕಳ ಥರ ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಈ ಥರ ನಾ ಹೇಳಕ್ಕೆ ಮುಂದಾಗ್ತೇವೆ ಮಕ್ಕಳೇ. तो शब्दार्थ मैंने बताया, एक शब्दों का अर्थ फिर एक बार आप यहाँ देख सकते हैं. मिसाल अंदर उदाहरण, कौर ने निवाला, मेहनत परिश्रम, इंतजार प्रबंध व्यवस्था, तरसना तड़पना, बेचैन रहना, राहगीर अंदर प्रतीक, यात्री, मुसीबत विपत्ति, तबीयत स्वास्थ्य, तकलीफ कष्ट, बदौलत दारा कृपा से. तो उसके नीचे मुहावरों का अर्थ है. ಪಸೀನಾ ಬಹಾನೆ ಬಹುತ ಪರಿಶ್ರಮ ಕರ್ನ. ಬೆವನೂರು ಸುರಿಸ್ತೇವಲ್ಲ ನಾವು, ಬೆವನೂರು ಯಾವಾಗ ಸುರಿಸ್ತೇವೆ, ಭಾಳಷ್ಟು ಪರಿಶ್ರಮ ಭಾಳಷ್ಟು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟ ನಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಆ ಬೆವನೂರು ಸುರಿದ. ಹಿಮ್ಮತ್ನ ಹಾರನ ಧೀರಜ ರಕ್ಕನ, ಧೈರ್ಯ ರಕ್ಕನ, ಧೈರ್ಯ ಕಳ್ಕೊಬಾರ್ದು, ಧೈರ್ಯದಿಂದ ಇರಬೇಕು. ಬೀಡಾ ಊಟಾನ ಅಂದ್ರೆ ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಲೇನ, ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಲೇನ ಏನೇ ಜವಾಬ್ದಾರಿ ಲೇನ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತಂದ್ರೆ ಆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಏನು ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ, ಆ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಾವು ತಗೋಬೇಕು. तो एक वाक्य में उत्तर लिखिए. गुब्बी तालुका तहसील किस जिले में आता है? गुब्बी जो तालुका है वह तालुका कौन सा जिला में आता है? तुमकोर. वेरी गुड. तिम्मक्का के माँ बाप अपना पेट कैसे पालते थे? मेहनत मजदूरी. चिक्कैया क्या काम करते थे? वेरी गुड. दूसरों के खेत में मजदूरी का काम करते थे. एक दिन चिक्कैया और तिम्मक्का ने मजदूरी नहीं की तो परिणाम क्या होता था? सही है, एक दिन चिक्कैया और तिम्मक्का ने मजदूरी नहीं करते तो उन्हें भूखे रहने का परिणाम होता था. जानवरों के लिए तिम्मक्का दंपति ने क्या इंतजाम किया? श्रीरंग स्वामी का मंदिर था ना, उस मंदिर का हर रोज क्या होता था? मेला होता था. उस मेले में जानवर के लिए पीने का पानी का इंतजाम किया. तिम्मक्का दंपति ने बरगद के डाल कहाँ लगाए? बरगद के डाल आलू में एಲ್ಲಿ ಹಚ್ಚಿದ್ರು? ಹುಲಿಕಲ್ और कुदुर गांव के बीच में. पर्यावरण संरक्षण के साथ तिम्मक्का को और कौन कौन सा काम कर रही है? पर्यावरण संरक्षಣೆ ಅಂತ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಜೊತೆಗೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಏನು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರ? सामाजिक कार्य, धर्म कार्य, पर्यावरण के संरक्षण
हाँ बताइए। वेरी गुड। आदि बहुत सारे ऐसे जो काम कर रहे हैं। तिम्मक्का दीन दुखियों की सेवा के लिए क्या समर्पित कर रहे हैं? हाँ, धनराशि में जो भी पुरस्कारों में जो भी धनराशि मिला है वह दीन दलितों के लिए समर्पित कर रही है। सही है। तो 2-3 वाक्य में उत्तर लिखिए। मैं प्रश्न पढ़ता हूँ, आप अच्छी तरह से पुस्तक देखकर लिख सकते हो उत्तर। तिम्मक्का दंपति किस प्रकार के धर्म कार्य में लग गए? तिम्मक्का ने बरगद के डालों को कैसे पाला पोसा? वृक्ष का पालन पोषण कैसे किया? तिम्मक्का के जीवन में कैसी मुसीबत आ गई? नंबर 4, तिम्मक्का ने क्या संकल्प किया है? ठीक है। तो तीसरा, रिक्त स्थान भरिए। तिम्मक्का का जन्म डैश गांव में हुआ? तिम्मक्का के माँ बाप डैश करते हुए अपना पेट पालते थे? बिट्टसड़ा बरीवेक मकड़े। तिम्मक्का के पति का नाम क्या था? उनके गांव के पास डैश का मंदिर था? तिम्मक्का ने पेड़ों को डैश से रक्षा करने की व्यवस्था की? ತಳಗಿನ 4-5 ಅದು ಯಾವ್ದು ಮಂದಿರಿತ್ತು? ಶ್ರೀರಂಗ ಸ್ವಾಮಿ. 5ನೇದು ಎದರಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು? ಬೇಡ್ ಬಕ್ರಿ ಭಾಷೆ. ಗೋಡ್. ಇಲ್ಲಿ वाक्य में प्रयोग कीजिए, संत वाक्य बरಬೇಕು. मिसाल, तिम्मक्का पर्यावरण क्षेत्र में या पर्यावरण की रक्षा क्षेत्र में एक मिसाइल बन गए. ಸ್ವಂತ ವಾಕ್ಯ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಸ್ವಂತ ವಾಕ್ಯ ಏನು ಬರೀತಿಲ್ಲ ಆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಆ ಶಬ್ದ ಬರಬೇಕು. मेहनत मजदूरी. उनके माता पिता बहुत ही मेहनत मजदूरी करते थे. पसीना बहाना. उनके पति बहुत ही पसीना बहाकर काम करते थे. धर्म कार्य, तबीयत, मुसीबत ಇವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಆ ಸ್ವಂತ ವಾಕ್ಯ ಅಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए. ಕನ್ನಡದಾಗ ನೀವು ಅನುವಾದ ಭಾಷಾಂತರ ಮಾಡಬೇಕು. अपना दत्तक पुत्र खोकर तिम्मक्का बहुत दुखी हुई. ತನ್ನ ದತ್ತು ಮಗುವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಬಹಳ ದುಃಖಿಯಾದರು. उन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा. ಅವಕ್ಕೆ ಅವರು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಂತೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಪಾಲನ ಪೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು. ತಿಮ್ಮಕ್ಕ के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हो गई. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟದ ದಿನಗಳು ಸಮಯ ಶುರುವಾಯಿತು. ತಿಮ್ಮಕ್ಕ ने अब तक 300 से अधिक पेड़ लगाए हैं. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ 300 ಹೆಚ್ಚು ಮರಗಿಡಗಳನ್ನು ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ. पर्यावरण संरक्षण के साथ साथ ತಿಮ್ಮಕ್ಕ सामाजिक कार्य भी कर रहे हैं. पर्यावरण संरक्षण ಜೊತೆಗೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯ ಕೂಡ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ತರ. तो पर्यायवाची शब्द लिखिए. हिम्मत, धैर्य, साहस. पानी, जल, ಕನ್ನಡದಾಗ ನೀರು ಅಂತೀವಿ. पेड़, वृक्ष. पक्षी, खग, पंछी. महिला, स्त्री और नारी. तबीयत, आरोग्य. विलोम शब्द लिखिए. जन्म, एक बार जन्म लेना पड़ता है और आखिर एक बार मरण. आसान ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಸುಲಭ. ಸುಲಭ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ. कठिन, गरीब बड़व. ಶ್ರೀಮಂತ, अपना ನಮ್ಮದು, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಪರಾಯ. छोटे ಚಿಕ್ಕದು, बड़े. अनेक शब्द के लिए एक शब्द लिखिए. जो पति पत्नी हो. गंड हेंडति ಏನಂತೀವಿ ನಾವು? दंपति. सही है. जिसकी कोई संतान न हो. ಯಾರಿಗೆ ಮಕ್ಕಳು ಇರೋದಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ ನಾವು ಏನಂತೀವಿ? निसंतान. हो. राह पर चलने वाला, रास्ते पर चलने वाला.
राहगीर, जो पढ़ा लिखा न हो। तिम्मक्का के पति पढ़ा था क्या? नहीं पढ़ा था। फिर वो कैसे थे? या तिम्मक्का भी नहीं पढ़ी थी, वो कैसी थी? अनपढ़ हो। जोड़कर लिखिए। हम इधर एक से 5 नंबर अ भाग दिया है और बाजू में ब भाग दिए। अ भाग के अनुरूप किसे जो दूसरा में जो सही उत्तर आता है वह हमें यहाँ जोड़कर लिखना है। मतलब वंदेश्वरी को फूला न समाना, अत्यंत प्रसन्न होना, घोड़े बेचकर सोना। तुम्हारी जो वार्षिक परीक्षा ना, वार्षिक परीक्षा जब तक समाप्त नहीं होती हम रोज क्या करते हैं? पढ़ाई लिखाई का काम करते हैं। बहुत ही चिंते में होते हैं, चिंता करते हैं। तो एक बार परीक्षा खत्म हो गई तो हम चिंता करते हैं क्या? तो नहीं, फिर निश्चिंत रहना। वेरी गुड। उंगली पर नाचना, होश आना, आंखें खुलना, आग बबूला होना, वश में रखना, आंखें खोलना यानी अत्यंत क्रोधित होना। तो मैंने कल भी आपको तिम्मक्का का जो एक वीडियो क्लिप था वह मैंने आपको दिखाया है पिछले अवधि में। तो इस अवधि में भी मैं फिर एक बार तिम्मक्का का जो वीडियो रिकॉर्ड है वह मैं आपको सुनाता हूँ। तो देखिए बच्चों। ಸುಮಾರು 108 ವರ್ಷದ ವಯೋವೃದ್ಧೆ. ಇವರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ನೆಲೆಸಿರುವ ಒಬ್ಬ ಭಾರತೀಯ ಪರಿಸರವಾದಿ. ತಮಗೆ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲದ ಕಾರಣಕ್ಕೆ ರಸ್ತೆಯ ಬದಿಯಲ್ಲಿ ಆಲದ ಸಸಿಗಳನ್ನು ನೆಟ್ಟು ಅವುಗಳನ್ನೇ ಮಕ್ಕಳಂತೆ ಭಾವಿಸಿ ಬೆಳೆಸಿದ ಈಕೆ ಓರ್ವ ಅನಕ್ಷರಸ್ಥೆ. ಪರಿಸರ ಸಂರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಮಹತ್ತರ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿದುದನ್ನು ಹಲವಾರು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮತ್ತು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಗಮನಿಸಿ ಪುರಸ್ಕರಿಸಿವೆ. ಅಲ್ಲದೆ ಈಕೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಯ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಮರಗಳಿಗೆ ನೀರುಣಿಸಿ ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪೌರ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಗಿದೆ. ಇವರೇ ವೃಕ್ಷ ಮಾತೆಯಾದ ಸಾಲುಮರದ ತಿಮ್ಮಕ್ಕ. ಜನನ ಗುಬ್ಬಿ ತಾಲೂಕು, ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆ, ಕರ್ನಾಟಕ. ಇವರ ವೃತ್ತಿ ಪರಿಸರವಾದಿ. ಇವರ ತಂದೆ ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯ ಮತ್ತು ತಾಯಿ ವಿಜಯಮ್ಮ. ಇವರ ಬಾಳ ಸಂಗಾತಿ ಬಿಕ್ಕಲ ಚಿಕ್ಕಯ್ಯ. ಇವರಿಗೆ ಉಮೇಶ್ ಎಂಬ ಒಂದು ದತ್ತುಪುತ್ರನಿದ್ದಾನೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕನವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಲಭ್ಯವಾಗದೆ ಹತ್ತಿರದ ಒಂದು ಕಲ್ಲುಗಣಿಯಲ್ಲಿ ದಿನಗೂಲಿ ನೌಕರರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರು. ಇವರು ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಎಂಬ ಒಬ್ಬ ದನ ಕಾಯುವವರನ್ನು ಮದುವೆಯಾದರು. ಅವರು ರಾಮನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾಗಡಿ ತಾಲೂಕಿನ ಹುಳಿಕಲ್ ಗ್ರಾಮದವರು. ಇವರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿರಲಿಲ್ಲ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು ತಮಗೆ ಮಕ್ಕಳಿರದ ದುಃಖವನ್ನು ಮರೆಯಲು ಆಲದ ಮರಗಳನ್ನು ನೆಡಲಾರಂಭಿಸಿದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಕೂಡೂರಿನಿಂದ ಹುಳಿಕಲ್ ತನಕ ರಾಜ್ಯ ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಆಲದ ಮರಗಳನ್ನು ತಿಮ್ಮಕ್ಕರವರು ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಹಳ್ಳಿಯ ಬಳಿ ಆಲದ ಮರಗಳು ಹೇರಳವಾಗಿದ್ದವು. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಮತ್ತು ಅವರ ಪತಿ ಈ ಮರಗಳಿಂದ ಸಸಿಗಳನ್ನು ಬೆಳೆಸಲು ಆರಂಭಿಸಿದರು. ಮೊದಲ ವರ್ಷದಲ್ಲಿ 10 ಸಸಿಗಳನ್ನು ನೆರೆಯ ಕೂಡೂರು ಹಳ್ಳಿಯ ಬಳಿ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಉದ್ದಳತೆಯ ದೂರ ನೆಡಲಾಯಿತು. ಹೀಗೆಯೇ 2ನೇ ವರ್ಷ 15 ಮತ್ತು 3ನೇ ವರ್ಷ 20 ಸಸಿಗಳನ್ನು ನೆಡಲಾಯಿತು. ಇವರು ಈ ಸಸಿಗಳನ್ನು ನೆಡಲು ತಮ್ಮ ಅತ್ಯಲ್ಪ ಆದಾಯವನ್ನು ಬಳಸಿದರು. ಈ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಸಸಿಗಳಿಗೆ ನೀರುಣಿಸಲು ಬಿಂದಿಗೆ ಕೊಳಗಗಳಲ್ಲಿ ನೀರನ್ನು 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಹಾಗೂ ಸಸಿಗಳನ್ನು ಮೇವಿನ ಜಾನುವಾರುಗಳ ಕಾಟದಿಂದ ತಪ್ಪಿಸಲು ಅವುಗಳ ಸುತ್ತ ಮುಳ್ಳು ಪೊದೆಗಳನ್ನು ಹೊದಿಸಿ ಕಾಪಾಡಿದರು. ಸಸಿಗಳು ಬೆಳೆಯಲು ನೀರಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವುದರಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮುಂಗಾರು ಮಳೆಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೆಡಲಾಯಿತು. ಮುಂದಿನ ಮುಂಗಾರಿನ ಹೊತ್ತಿಗೆ ಈ ಎಲ್ಲ ಸಸಿಗಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಬೇರು ಬಿಟ್ಟಿದ್ದವು. ಇವರು 300ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸಸಿಗಳನ್ನು ನೆಡಲಾಗಿ ಇಂದಿಗೆ ಅವುಗಳ ಮೌಲ್ಯವು ಸುಮಾರು 15 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳೆಂದು ಅಂದಾಜು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಮರಗಳ ನಿರ್ವಹಣೆಯನ್ನು ಈಗ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು ವಹಿಸಿಕೊಂಡಿದೆ. ಇವರ ಸಾಧನೆಗೆ ಹಲವಾರು ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ದೊರಕಿವೆ. ಇವರಿಗೆ ಸಿಕ್ಕ ಪ್ರಮುಖ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳೆಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪೌರ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಇಂದಿರಾ ಪ್ರಿಯದರ್ಶಿನಿ ವೃಕ್ಷಮಿತ್ರ ಪ್ರಶಸ್ತಿ, ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಮಹಿಳಾ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ, ವನಮಾತೆ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಶ್ರೀಮಾತಾ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಕರ್ನಾಟಕ ಕಲ್ಪವಲ್ಲಿ ಪ್ರಶಸ್ತಿ, ವೀರಚಕ್ರ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪ್ರಶಸ್ತಿ ಹಾಗೂ 2019ರಲ್ಲಿ ಪದ್ಮಶ್ರೀ ಪ್ರಶಸ್ತಿಯೂ ದೊರಕಿದೆ.
ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಪತಿ 1991ರಲ್ಲಿ ಮೃತಪಟ್ಟರು. ಅಂದಿನಿಂದ ಇವರು ಒಬ್ಬಂಟಿ. ಇವರ ಪ್ರಸ್ತುತ ಚಟುವಟಿಕೆಗಳೆಂದರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಕಾಡು ಬೆಳೆಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ತಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೆಗಾಗಿ ಮಳೆಯ ನೀರು ಶೇಖರಿಸಲು ದೊಡ್ಡ ತೊಟ್ಟಿ ನಿರ್ಮಾಣವೂ ಸೇರಿದಂತೆ ಇವರು ಇತರೆ ಸಮಾಜ ಸೇವೆಯ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ತಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಕಟ್ಟುವ ಆಸೆಯನ್ನಿಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ನ್ಯಾಸ ನಿಧಿಯನ್ನು ನಿಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಮರಗಳು ನಮಗೆ ಉಸಿರಾಡಲು ಗಾಳಿಯನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ. ನಮ್ಮ ಜೀವನದ ಉಳಿವಿಗಾಗಿ ಮರಗಳು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ನಾವು ಮರಗಳಿಲ್ಲದೆ ಬದುಕಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಮರಗಳು ಇಲ್ಲದೆ ಮಾನವನ ಜೀವನ ಅಸಾಧ್ಯ. ಮರಗಳು ನಮಗೆ ತಿನ್ನಲು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ, ಹಾಗೆಯೇ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯಲು ನೆರಳನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಬದುಕಲು ಆಮ್ಲಜನಕವನ್ನು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಮರಗಳನ್ನು ತಿಮ್ಮಕ್ಕನವರು ಸಾಲು ಸಾಲಾಗಿ ಬೆಳೆಸಿ ನಮಗೆಷ್ಟು ಉಪಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ವೃಕ್ಷ ಮಾತೆಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಗೌರವ ನಮನ. तो देखिए बच्चों, हमने आखिर तिम्मक्का जी का एक वीडियो चित्र भी देखा है। तो दोनों अवधि में उनका हम वीडियो चित्र देखा है। तो मैं समझता हूँ को आपको भी इस अवधि का अच्छा सदुपयोग लिया होगा। तो इसी के साथ मेरा ये जो पाठ था, ये पाठ यहाँ समाप्त हुआ है और इस अवधि के लिए भी मैं यहाँ विराम देता हूँ। फिर एक बार सभी को धन्यवाद।